मोबाईलवर आलेल्या SMS लिंकवर क्लिक करून वेबसाईटवरती जायचं आहे। इथं लिंक ओपन झालेली आहे, तुम्ही बघू शकता। आणि त्यांनी मराठी आणि इंग्लिशमध्ये सूचना दिलेल्या आहेत। तर इंग्लिशमध्ये दिलेलं आहे की कॉन्व्होकेशन सेरेमनी ऑफ द युनिव्हर्सिटी इज शेड्यूल्ड ऑन मंडे 24 फेब्रुवारी। तुम्ही ते वेबसाईटला क्लिक केल्यानंतर तुम्ही तिथे ही माहिती पाहू शकता। तिथं मराठीमध्ये दिलेले आहे की विद्यापीठाचा 30वा दीक्षांत पदवीदान समारंभ 24 फेब्रुवारी रोजी आहे। आणि तुम्हाला सकाळी यासाठी विद्यापीठ मुख्यालय नाशिक येथे दीक्षांत समारोहाच्या दिवशी सकाळी 8 वाजता हजर राहून अनामत रक्कमसुद्धा तुम्हाला 500 रुपये भरायची आहे दीक्षांत शाल घेण्यासाठी। तर तुम्ही एकदा आपल्या रजिस्ट्रेशन केलं इथं पदवीदान समारंभासाठी उपस्थित राहण्याबाबत, तर तुम्हाला त्याबाबतचे अपडेट ते डिजिटल युनिव्हर्सिटी म्हणून जी लिंक दिलेली आहे तर त्याच्यावर तुम्ही अपडेट चेक करू शकता। तर आणि इथं त्यांनी म्हटलेले सूचनामध्ये PhD पदवीसाठी पात्र या वर्षात पात्र विद्यार्थ्यांनी येथे उपस्थितीबाबत माहिती नोंदवण्याची आवश्यकता नाही, त्यांची उपस्थिती ग्राह्य धरण्यात आलेली आहे। जे PhDचे विद्यार्थी आहेत त्यांना रजिस्ट्रेशन करण्याची गरज नाही, ते डायरेक्ट जाऊन आपली उपस्थिती नोंदवू शकतात। आता इथं सगळ्यात खालती आल्यानंतर तुम्हाला तुमचा PIN नंबर आणि OTP टाकून सबमिटवरती क्लिक करायचं आहे। इथं पुढच्या पेजवर आलेलो आहे आपण। इथं डेट ऑफ बर्थ टाकायची, मोबाईल नंबर, डेट ऑफ बर्थ टाकून सबमिट करायचे। सबमिट झाल्यानंतर इथं तुमचा नाव आणि बाकीचा जे मोबाईल नंबर ते दाखवला आणि बाकीची ॲडिशनल माहिती तुम्हाला बँकिंगचे डिटेल टाकून परत सबमिटवरती क्लिक करायचे। डिक्लेरेशनवरच्या बॉक्समध्ये टिक करून इथं सबमिट केलेलं आहे मी। तर मित्रांनो, अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। खास करून YCMचे ओपन मुक्त विद्यापीठाचे जेवढे पण व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असतील त्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा। मी असेच तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन येत राहील। तर इथं आपला फॉर्म रजिस्ट्रेशन आपलं कंप्लीट झालेलं आहे। 30व्या दीक्षांत समारंभास उपस्थित राहण्याबद्दलची माहिती प्राप्त झाली। धन्यवाद मित्रांनो।